पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मित्रांनो. आपले आपल्या चॅनलवरती आपण सेमी इंग्लिश सायन्ससाठी जे टॉपिक आहेत क्लास 6 to 10th आपण डिस्कस करत असतो. तर सर्वांना एक विनंती आहे की आपला हा जो चॅनल आहे तो आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांना असे येणारे टॉपिकचे व्हिडिओ पाहता येतील आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेता येईल. क्लास 6 टॉपिक 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड पार्ट 4. सो प्रिव्हियस सेशनमध्ये आपण जो नॅचरल रिसोर्स पाहिला तो होता वॉटर, आणि आता आपण पुढचा नॅचरल रिसोर्स पाहतो दॅट इज लँड, की ज्याला आपण मराठीमध्ये जमीन असं म्हणतो. सो इथं काही क्वेश्चन्स विचारले. सम क्वेश्चन्स आर आस्क्ड हियर. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? व्हॉट डू यू सी ऑन लँड्स? डज मॅन प्रोड्यूस सॉइल ऑर लँड? व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? इफ अ डीप pit is dug in the ground, what do you find there? So some of the questions are asked. या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत्या पार्टमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सो लेट अस स्टार्ट विथ द सेशन. सो लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्स. सो पहिला जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आपल्याला बऱ्यापैकी मिळालेलं आहे. सो लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल अँड बिग रॉक्स. जमीन जर आपण पाहिलं तर यामध्ये स्टोन्स दगड, सॉइल माती, बिग रॉक्स मोठे खडक असतात. सो लँड इज मेड अप ऑफ सच काइंड ऑफ मटेरियल दॅट इज स्टोन्स, सॉइल अँड बिग रॉक्स. It is not flat everywhere. So we get answer of second question. Is land is flat everywhere? No, it is not flat everywhere. It is hilly in the some places. जमीन जी आहे ती सगळीकडे सपाट नसते, काही ठिकाणी ती हिली म्हणजे डोंगराळ भाग असतो. while flat in other, तर इतर ठिकाणी जमीन जी आहे ती फ्लॅट म्हणजे सपाट आहे. All terrestrial animals including man live on the land. Some terrestrials dig burrows in the ground for shelter. सो सगळे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत आपण पण त्यामध्ये आहोत. वी आर लिव्हिंग ऑन लँड, आपण जमिनीवरती राहतो, त्यालाच आपण भूचर असं म्हणतो. टेरेस्ट्रियल मीन्स भूचर. सो द ऑर्गॅनिझम्स दॅट लिव्ह ऑन द लँड दे आर कॉल्ड एज टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. ओके. व्हाईल सम टेरेस्ट्रियल ॲनिमल्स डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. तर काही टेरेस्ट्रियल ॲनिमल्स जे आहेत हे जमिनीमध्ये खोलवर बिळं निर्माण करतात. कशासाठी? फॉर शेल्टर. वेल नोन एक्झाम्पल इज रॅबिट. Okay, so they dig burrow in the ground for their shelter, and it is one of the basic need. So this means that they use land for fulfilling their need. हे काय दाखवतं तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जे ॲनिमल्स आहेत, हे जमिनीचा वापर आपली गरज, शेल्टर म्हणजे निवारा, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बेसिक नीड ऑफ ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स. ओके. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस. त्याचबरोबर आपण ही जमिनीचा वापर कशासाठी करतो? फॉर फार्मिंग शेतीसाठी, बिल्डिंग हाऊसेस घरं बांधण्यासाठी, अँड रोड्स त्याचबरोबर रोड रस्ते बांधकामासाठी आपण जमिनीचा वापर करतो. सो लँड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. वी यूज लँड फॉर फार्मिंग मीन्स ॲग्रिकल्चरल पर्पज, फॉर बिल्डिंग हाऊसेस, टू बिल्ड रोड्स. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. त्याचबरोबर जंगलांमध्ये वाढणारे वनस्पती प्राणी जे आहेत, द ॲनिमल्स ऑर प्लांट्स विच आर फ्रॉम फॉरेस्ट, दे आल्सो ग्रो ऑन लँड अँड वी युझिंग सच ॲनिमल्स अँड प्लांट्स. अशा वनस्पती प्राण्यांचा वापर करतो. म्हणजे इनडायरेक्टली पाहिलं तर आपण पण जमिनीचा वापर करतोय इन द फॉर्म ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स. द मिनरल्स, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम द अर्थ दॅट इज लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणखी एक उदाहरण दिलंय पहा. द मिनरल्स खनिजे, क्रूड ऑइल कच्चं तेल, नॅचरल गॅस नैसर्गिक वायू. सो दीज आर द एनर्जी रिसोर्सेस. मिनरल्स म्हणजे खनिजे असतील. सो दीज आर द केमिकल कंपाउंड्स विच आर युजफुल फॉर अस. क्रूड ऑइल फ्रॉम विच वी कॅन ऑब्टेन पेट्रोल, डिझेल, केरोसिन. नॅचरल गॅस LPG, CNG is obtained from the natural gas. So these are the very important resources for us. They are also obtained from the earth. आणि हे रिसोर्सेस ही आपण जमिनीमधून मिळवत असतो. म्हणजे आणखी एक लक्षात आलं की लँड हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जमीन ही महत्त्वाची आहे. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स टू अस. हे काय दाखवतं तर लँड म्हणजे जमीन हा एक खूप महत्त्वाचा रिसोर्स आहे आपल्यासाठी. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. आता मगाचा जो प्रश्न होता लँड इज मेड अप ऑफ
तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने. बट बिफोर दॅट हा जो पॅराग्राफ आहे हा इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला काय समजलं, व्हाय लँड इज इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर अस. तर या प्रश्नाचं उत्तर इथं या पॅराग्राफमध्ये तुम्हाला वाचल्यानंतर समजून येईल. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. फॉर दॅट पर्पज लेट अस कॅरी आउट वन ॲक्टिव्हिटी. यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करणार आहोत. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घ्यायला सांगितलेली आहे. यू कॅन यूज मिनरल वॉटर बॉटल. पाण्याची बॉटल तुम्ही वापरू शकता पण ती ट्रान्सपरंट पाहिजे. ओके. अँड अ हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन्स, सँड अँड सम ड्राय लीव्ज अँड वॉटर. सो त्याचबरोबर हे मटेरियल हे आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. सॉईल असेल, स्टोन असेल किंवा सँड असेल किंवा ड्राय लीव्ज असतील आणि त्यामध्ये पाणी पण घ्यायचं आहे. ओके. नाउ कट ऑफ अप्पर टॅपरिंग एंड ऑफ द बॉटल. टॅपरिंग म्हणजे निमुळता होत गेलेला आहे. सो यू कॅन सी हिअर ही जी बॉटल आहे याचा वरचा जो एंड आहे तो कट केलेला आहे. ओके. देन पुट रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. आता यामध्ये आपण काय केलं, हे जे मटेरियल वरती आपण मेन्शन केलंय हे सगळं यामध्ये घेतलं. स्टर द मिक्सचर थरली अँड पुट असाइड. आणि हे मिक्सचर पूर्ण स्टर केलंय आणि हे बाजूला ठेवून देते. स्टर म्हणजे ढवळणे. So we have stirred this mixture thoroughly and we have kept this bottle aside for some time. Observe it in the next day and answer. तर ही बॉटल आपण दुसऱ्या दिवशी पाहायची आहे आणि काही प्रश्नांची उत्तर विचारलेली आहेत त्याची उत्तर आपण इथे देणार आहोत. How does the mixture in the bottle look like? Look now. So if you look here we get layers. आपल्याला यामध्ये काही थर दिसतात. आता कोणकोणते थर आहेत पहा. सगळ्यात बॉटमला तो बिग स्टोन्स आहेत, देन स्मॉल स्टोन्स, देन वी हॅव लेअर ऑफ सँड, देन वी हॅव लेअर ऑफ सॉईल अँड फायनली वी हॅव लेअर ऑफ ड्राय लीव्स. ओके. सो असे लेयर्स आपल्याला इथं दिसत आहेत. त्यानंतर डू यू सी लेयर्स इन इट? येस, तेच पाहिलं आपण आता. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम गेल्यानंतर लेयर्समध्ये काय काय दिसतं. सो जनरली काय दिसतं, वरची जी लेयर आहे ती वजनाने हलकी आहे त्याच्या खालच्या लेअरपेक्षा. सो बिग स्टोन्स पाहिले, स्टोन्स आर हेवियर, बिग स्टोन्स आर हेवियर दॅन द स्मॉल स्टोन्स, सँड इज लाइटर दॅन द स्मॉल स्टोन्स, सॉईल इज लाइटर दॅन द सँड अँड ड्राय लीव्स आर लाइटर दॅन द सॉईल. तर हे जसं खाली जातो तसं त्या घटकाचं वजन जास्त आहे, वजनाने जड आहे असं आपल्याला दिसतं. आणि ही जी अरेंजमेंट आपल्याला दिसते डायग्राममध्ये किंवा चित्रामध्ये, तशाच प्रकारची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते कुठं, द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक लाईक धिस. तर जमीन जी आहे, जमीन जर आपण खोदली तर आपल्याला याच प्रकारे लेयर्स दिसून येतील. इफ अ पाइपलाइन इज बीइंग लेड इन युअर नेबरहुड, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर धिस पर्पज. सो तुमच्या शेजारी जर पाण्याची किंवा कशाची पाईपलाईन जर खोदली असेल जमिनीमध्ये तर तुम्हाला अशा प्रकारचे लेयर्स दिसतील. सो यू कॅन ऑब्झर्व द ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग. जो खड्डा खणलेला आहे तो तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करायचा आहे. यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस. तुम्हाला याच्यामध्ये अशा प्रकारचे लेयर्स दिसून येतील त्या ठिकाणी. ॲज शोन इन द गिवन फिगर. या फिगरमध्ये जसं दिसतंय तशाच प्रकारचे लेयर तुम्हाला बऱ्यापैकी ती दिसून येतील. सो यू कॅन सी हिअर ऑल्सो लेयर्स आर शोन. सो रॉक्स देन सॉईल अँड ह्युमस मीन्स ड्राय लीव्स अँड डेड ॲनिमल्स. तर ते आपण पाहणार आहोत. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल, पहा, if the land has mature soil, the topmost layer is formed by decomposition of remnants of plants and animals. Listen it carefully. If the land has mature soil म्हणजे परिपक्व झालेली माती. जमिनीवरती जर मॅच्युअर सॉईल म्हणजे परिपक्व झालेली माती असेल, मॅच्युअर सॉईल असेल, द टॉपमोस्ट लेअर, यामधली सगळ्यात वरची जी लेअर आहे, अपर लेअर आहे, इट इज फॉर्म्ड बाय, इट कंटेन्स, this layer is formed by decomposition of remains of plants and animals. तर ही अपर लेअर जी आहे यामध्ये दिसणारी ही कशापासून तयार होते. इट इज फॉर्म्ड बाय रिमेन्स म्हणजे अवशेष ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर प्लांट्स अँड ॲनिमल्सचे जे रिमेन्स आहेत, रिमेनंट्स आहेत, याच्यापासून याचं विघटन होऊन डिकम्पोजिशन होऊन ही अपर लेअर फॉर्म होते की ज्या लेअरला ह्युमस असं म्हणतात. मगाशी मी मेन्शन केलं होतं अपर लेअर जे आहे त्यामध्ये डेड प्लांट आणि ॲनिमल्स असतात. ते डिकम्पोज झाल्यानंतर ते ह्युमसमध्ये कन्वर्ट होतात. इट इज युजली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. सो व्हेअर वी फाउंड सच काइंड ऑफ लेअर ऑफ सॉईल.
तर ही जनरली आपल्याला लेअर कुठे आढळून येते? जास्त करून डेन्स फॉरेस्ट, घनदाट अरण्यामध्ये, जिथं जंगल जास्त आहे, झाडी जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला ही लेअर आढळून येते, की ज्याला आपण ह्युमस असं म्हणलं. ओके, सो दॅट इज अबाउट ह्युमस. हाऊ ह्युमस इज फॉर्मड बाय डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. इट इज फाउंड इन द टॉपमोस्ट लेअर ऑफ द land. It is usually found in the dense forest. The land below this is full of sand, soil, small stones, worms and insect. आता जर ह्युमसच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये काय काय असतं? द लँड बिलो धिस, ह्युमसच्या नेक्स्ट लेअर जी आहे यामध्ये सँड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वर्म्स, इन्सेक्ट हे सगळे घटक आपल्याला दिसून येतात. The soil and pieces of bedrock are found below this layer of land. तर ह्युमस नंतरची जी लेअर आहे याच्यानंतर सगळ्यात बॉटमला जर आपण पाहिलं तर इथं बेडरॉक दिसतोय आपल्याला. इट इज फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड. धिस सॉइल इज इमॅच्युअर. सो इथं जी लेअर आपल्याला दिसते इट इज इमॅच्युअर सॉइल. ओके, धिस सॉइल इज immature. Further below this layer, proportion of soil decreases and that rock increases. जर आपण या इथून पाहिलं तर आपल्याला थोडे 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 खडक दिसतात आणि याच्या बॉटमला जर गेलो तर माती कमी होते आणि खडक वाढतात. सो देर इज अ डिक्रीज इन द प्रपोर्शन ऑफ व्हॉट सॉइल अँड इन्क्रीज इन द प्रपोर्शन ऑफ रॉक. म्हणजे जसं खोलवर जाऊ तसं खडकांचं प्रमाण वाढतं आणि मातीचं प्रमाण कमी होतं. दॅट इज व्हाय सॉइल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. आणि म्हणून लक्षात घ्या की वेगवेगळ्या ठिकाणी जी माती असते ती सारखी नसते, ती वेगळी असते. दॅट इज व्हाय सॉइल इज डिफरंट फ्रॉम डिफरंट रिजन इज डिफरंट. द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिराइव्ड फ्रॉम द रॉक्स. आता जे आपल्याला खनिज मिळतात हे आपल्याला ह्या रॉक्समध्ये मिळतात. बेड रॉक जो दिसतो ना यामध्ये आपल्याला मिळणारी खनिजे इथून मिळतात. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय बेड रॉक. तर एखाद्या सॉइलचा कलर आणि त्याचं टेक्स्चर म्हणजे कणांचा आकार, मराठीमध्ये त्याला पोत असं म्हटलं जातं. सो इट इज नथिंग बट अपीअरन्स ऑफ द पार्टिकल्स विच इज कॉल्ड ॲज टेक्स्चर हिअर. तर हा जो टेक्स्चर आहे आणि कलर आहे मातीचा तो ह्या रॉक्सवरती डिपेंड असतो, बेड रॉक्सवरती डिपेंड असतो. तर आता आपण बघणार आहोत की सॉइल नेमकी तयार कशी होते. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. द सॉइल ऑन लँड इज फॉर्म्ड बाय नॅचरल प्रोसेस. लक्षात घ्या, सॉइल जी आहे जमिनीवरती माती जी तयार होते ही नॅचरली तयार होते. इट इज फॉर्म्ड बाय नॅचरल प्रोसेस. इट इज नॉट मॅनमेड प्रोसेस. द अबायोटिक कंपोनेंट्स ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ बेडरॉक. आता पहा, द अबायोटिक कंपोनेंट ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू वेदरिंग ऑफ बेडरॉक. जो बेडरॉक आपण पाहिला मगाशी ह्याचं वेदरिंग होतं. वेदरिंग म्हणजे भुगा होतो, याला मराठीमध्ये अपक्षय असं म्हणतात. सो धिस बेडरॉक अंडरगो वेदरिंग. वेदरिंगमध्ये बेडरॉक जो आहे त्याचे अतिशय लहान फाईन पार्टिकल्स फॉर्म होतात आणि ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात वेदरिंग. आणि हा जो आहे हा अबायोटिक कंपोनेंट ऑफ सॉइल आहे. आता प्रश्न पडला असेल हे काय दिलंय. सो सॉइल कंटेन टू कंपोनेंट्स, वन इज बायोटिक अँड अदर इज अबायोटिक. आता बायोटिक कंपोनेंट म्हणजे काय? जैविक घटक. मातीमध्ये किडे, इन्सेक्ट्स असतात, वर्म्स असतात, हे बायोटिक कंपोनेंट झाले. आणि जे अजीव आहेत त्याला अबायोटिक कंपोनेंट म्हणतात. तर मातीमध्ये जो अबायोटिक कंपोनेंट आहे सॉइलमध्ये हा या बेडरॉकचा वेदरिंग होऊन तयार होतो. ड्यू टू हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड, रेन रिस्पेक्टिव्हली, द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इनटू पीसेस. पहा, जे रॉक आहे, खडक आहेत, याच्यावरती उष्णता, थंडी, पाणी, सूर्य, हवा आणि पाऊस, सो ह्या सगळ्या घटकांचा परिणाम होतो. सो the bedrock is broken down into pieces because of the heat, cold, water, sun and wind and rain. सो या सगळ्या घटकांचा परिणाम बेडरॉक वरती होतो आणि त्याचे तुकडे होतात. स्टोन अँड सँड अँड सॉइल आर फॉर्म्ड फ्रॉम these pieces. आता हे जे तुकडे झालेत बेडरॉकचे याच्यापासून स्टोन्स खडक, सँड वाळू, सॉइल माती हे घटक तयार होतात. मायक्रोब्स, वर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. की ज्यामध्ये आपल्याला मायक्रोब्स, स्मॉल
मायक्रो ऑर्गॅनिझम्स, वर्म्स आणि इन्सेक्ट्स यामध्ये आपल्याला आढळून येतात. रुडंट्स लाईक माईस अँड रॅट आर ऑल्सो फाउंड देअर. रुडंट्स म्हणजे जे प्राणी कुरतडतात दातांनी, अशा प्राण्यांना रुडंट्स असं म्हटलं जातं. सो यामध्ये माईस आणि रॅट्स हे जे आहेत हे या लेअरमध्ये आपल्याला आढळून येतात, जमिनीमध्ये या ठिकाणी ते राहतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग द रॉक्स. आता ज्यावेळी झाडांची मुळं वाढतात जमिनीमध्ये त्यावेळी ते बेड रॉकमध्ये घुसल्यानंतर ही मुळं तिथं त्याचं वेदरिंग होतं, त्याचा भुगा होतो. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. दिस प्रोसेस इज स्लो बट इट इज कंटिन्युअस. जमीन तयार माती तयार होण्यासाठी जी प्रोसेस आहे ही खूप स्लो आहे, पण एकसारखी आहे, ही थांबत नाही प्रोसेस. So the process of soil formation, although it is slow but it is continuous, it takes about thousands of years to form 2.5 centimeter thick layer of mature soil to form. पहा 2.5 सेंटीमीटर थिकनेसची मॅच्युअर सॉइल फॉर्म होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे हजारो वर्ष लागतात. सो इन दिस वे soil is formed. Now let us continue again. Soil can get destroyed in short period due to floods, storms and human activities such as mining. आता जी माती तयार झाली ती डिस्ट्रॉय होऊ शकते, त्याचा नाश होऊ शकतो. हाऊ इट गेट डिस्ट्रॉयड? इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, थोड्या वेळामध्ये ही माती नष्ट होऊ शकते. जी माती तयार होण्यासाठी ज्या मातीचा 2.5 सेंटीमीटर एवढा थिकनेसचा लेअर फॉर्म होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, ही विदिन शॉर्ट पिरियड नष्ट होऊ शकते ड्यू टू फ्लड्स, पूर आल्यानंतर, स्ट्रोम्स वादळ आल्यानंतर, किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटी लाईक मायनिंग, खाणकाम. So because of such activities, such soil can get destroyed. That is why it is necessary to conserve soil. So why we have to conserve soil? Because soil can get destroyed within short period of time because of such floods, storms and human activities like mining. So we have to conserve soil. Then and to prevent the erosion of land. त्याचबरोबर आपल्याला erosion of land म्हणजे जमिनीची धूप थांबवणं गरजेचं आहे. इरोजन ऑफ लँड म्हणजे जमिनीवरती जी माती असते तो थर निघून जातो, त्याला इरोजन ऑफ लँड असं म्हटलं जातं. द बेस्ट रेमेडी फॉर धिस इज टू इनक्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड. सो याला सगळ्यात चांगला पर्याय, द बेस्ट रेमेडी फॉर धिस इज व्हॉट? इनक्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड. जमिनीवरती ग्रीन कव्हर, हिरवळ म्हणजेच काय, वनस्पती वाढ किंवा वृक्ष वाढ होणं गरजेचं आहे. इरोजन ऑफ लँड इज reduced if grass and trees and bushes are grown there. So how can we increase the green cover? By increasing the grass, trees and bushes. When they are grown there, we can increase the green cover of the land. So इथं आपण काय पाहिलं? So how soil is formed, and then we have discussed why it is necessary to conserve soil. Now let us move forward. Obtain specimen of soil from various places in your surrounding, such as your own yard, garden, hills, river banks, fields and rocky ground. सो या ठिकाणावरून तुमचं ओन यार्ड, तुमच्या घरी परसदार असेल तिथून, गार्डनमधून, हिल्सवरती किंवा रिव्हर बँक म्हणजे नदी काठावरती, फील्ड्स मोकळ्या मैदानावरती, रॉकी ग्राउंड्स खडकाळ मैदान असतील तिथून. And note the differences in the specimen with respect to color, feel, texture and size of particle. तर हे जी माती आपण कलेक्ट केलेली आहे, सॅम्पल कलेक्ट केल्यात, त्याचा कलर, रंग, फील, ती माती हाताळताना त्याचं फिलिंग कसं होतंय, टेक्स्चर म्हणजे कण दिसतात कसे, अँड साईज ऑफ पार्टिकल, मातीच्या कणांचा आकार कसा आहे, या गोष्टींचा आधारे आपण त्यामध्ये जो फरक आहे तो जाणून घ्यायचा आहे. ओके, नाउ डू यू नो humus is a layer formed on the soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. So we have discussed that part previously. What is humus? It is the layer formed on the soil due to the decomposition of dead plants and animals. Dead plants and animals चं विघटन होऊन मायक्रोब्स द्वारे, सूक्ष्म जीवांद्वारे मातीचा हा थर तयार होतो की ज्याला ह्युमस असं म्हणतोय. तर ह्युमस सप्लाइज न्यूट्रियन्स टू द सॉइल. आता ह्युमस हा जो लेअर आहे याचं महत्व काय पहा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स? इट सप्लाइज न्यूट्रियंट्स टू द सॉइल. मातीला
जे पोषण तत्व लागतात ती ह्युमसमधून मिळतात असं आपल्याला इथं दिसतंय. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरिएटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. सो इथं काय दिलंय, ह्युमस जो आहे हा काय इम्पॉर्टंट आहे, इट सप्लाइज नॉट ओनली न्यूट्रिएंट्स टू द सॉइल, इट ऑल्सो एरिएट द सॉइल, हा मातीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी मदत करतो, अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल, मातीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे किंवा पाणी धरून ठेवण्यासाठी पण हा मदत करतो. सो इट इज इम्पॉर्टंट as it supplies nutrients to the soil, and it also important for aerating the soil and for holding water in it. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33 to 50%. आता इथे एक माहिती आपल्याला दिली, गुड फर्टाईल सॉइल, चांगली सुपीक माती जर असेल तर त्यामध्ये ह्युमसचं प्रमाण किती असतं, इट इज 33 to 50%. म्हणजे एखादं सॅम्पल आपण जमिनीचं कलेक्ट केलं, मातीचं कलेक्ट केलं आणि त्यामध्ये समजा आपल्याला ह्युमसचं प्रमाण या रेंजमध्ये आढळलं तर आपण काय म्हणू शकतो, ही जी सॉइल आहे ही फर्टाईल सॉइल आहे. याच्यापेक्षा कमी असेल तर ती सॉइल फर्टाईल म्हणजे सुपीक नाही. सो हिअर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमस. What are the constituents of soil? Classify them as biotic and abiotic constituents. So we have already discussed. Biotic means what? Living components. मातीमध्ये जे सजीव प्राणी आहेत ते सगळे बायोटिक कंपोनंट मध्ये येतात. आणि अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स निर्जीव किंवा अजीव प्राणी जे आहेत की ज्यामध्ये जे लिव्हिंग नसतात, नॉन लिव्हिंग. बायोटिक मीन्स लिव्हिंग कंपोनंट्स अँड अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग कंपोनंट्स ऑर कॉन्स्टिट्युएंट्स. तर हे कुठले आहेत याचे एक्झाम्पल तुम्ही शोधायचे आहेत. as we have already discussed about biotic and abiotic constituents. Forest on land got buried underground due to the great upheaval that took place on the earth many years ago. After that, the process of formation of fossil fuels from the remains of the living things took place underground. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials like tar, wax from the fossil fuel called crude oil. सो आपल्याला जे आपण जे इंधन वापरतो त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, आता हे कुठून मिळालं, याच्यासाठी पण जमीन खूप महत्वाची आहे. फॉरेस्ट ऑन द लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट upheavals that took place on the earth many years ago, many ages ago. लाखो वर्षांपूर्वी, लाखो काळांपूर्वी काय झालं होतं, अनेक वर्षांपूर्वी काय झालं होतं, जमिनीवरती जे फॉरेस्ट जंगल होतं हे जमिनीमध्ये गाडलं गेलं बिकॉज ऑफ ग्रेट अपहिवल्स. मोठा प्रलय आला होता आणि यामध्ये हे गाडलं गेलं असं समजलं जातं. आफ्टर दॅट the process of formation of fossil fuels from the remains of the living things took place underground. So whenever that forest got buried inside the earth or land, जे गाडले गेलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते किंवा ॲनिमल्स होते किंवा प्लांट्स होते, याच्यावरती पहा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. मग हे गाडले गेल्यानंतर जे लिव्हिंग थिंग्स गाडले गेले होते जमिनीमध्ये यावरती प्रक्रिया सुरू झाली जमिनीच्या आतमध्ये, त्यातून फॉसिल फ्युएल्स जीवाश्म इंधन तयार झालं. वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार, वॅक्स फ्रॉम द फॉसिल फ्युएल विच इज कॉल्ड ॲज क्रूड ऑइल. तर आपण जे आज पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन आणि इतर मटेरियल जे मिळवतोय लाईक टार म्हणजे डांबर आणि वॅक्स म्हणजे मेण, हे सगळं ह्या फॉसिल फ्युएल पासून मिळतं की ज्याला आपण क्रूड ऑइल किंवा त्याला कच्चं तेल असंही म्हणतात. सो हिअर व्हॉट वी हॅव डिस्कस्ड, द इम्पॉर्टंट मटेरियल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, they are obtained from crude oil, and crude oil is formed inside the land long ages ago when forests are got buried due to great upheaval activity. Okay, living things use land, water and air available on the earth, so does man. सगळे जे सजीव आहेत जमिनीवरती ते लँड, वॉटर आणि एअर हे तिन्ही इम्पॉर्टंट रिसोर्सेस जे आहेत पृथ्वीवरती उपलब्ध याचा वापर करतात आणि आपणही करतोय. वी आर ऑल्सो युझिंग सच रिसोर्सेस. हावेवर द पोर्शन ऑफ these resources that are actually put to use are very small as compared to
होल अर्थ. आता जर आपण या रिसोर्सेसचा विचार केला, द पोर्शन ऑफ दिस रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युअली पुट टू यूज, जेवढा आपण वापर करतोय हा इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ. होल अर्थचा जर विचार केला तर याचा वापर आपण कमी प्रमाणात करतोय. लुक ॲट द फॉलोइंग टेबल. लँड इज 29%, पोटेबल वॉटर इज 0.3% अँड ऑक्सिजन इज 21%. म्हणजे जेवढं उपलब्ध आहे ओव्हरऑल अर्थ बरोबर जर कम्पेअर केलं तर हे जे रिसोर्सेस आहेत म्हणजे पहा ॲज कम्पेअर टू अर्थ हे अतिशय कमी प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत. ओके, ॲज कम्पेअर टू अर्थ लँड म्हणजे जमिनीचा भाग पृथ्वीवरती 29% आहे, फ्रेश वॉटर 0.3% आहे आणि ऑक्सिजन हा 21% आहे ओव्हरऑल जर विचार केला तर. म्हणजे हे स्मॉल प्रपोर्शनमध्ये उपलब्ध आहेत ऑलरेडी. इवन इन द स्मॉल प्रपोर्शन द रिसोर्सेस शोन इन द अबाव टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. जरी हे स्मॉल प्रपोर्शनमध्ये उपलब्ध असले, इवन दे आर अवेलेबल इन स्मॉल प्रपोर्शन, दे आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. सर्व सजीवांसाठी ते पुरेसे आहेत. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. फक्त इथं महत्त्वाचं काय आहे, इट इज व्हेरी नेसेसरी, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. मनुष्याने काय केलं पाहिजे तर ग्रीड म्हणजे हव्यासापोटी काय केलं पाहिजे, दॅट ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजे आपला हव्यास जो आहे, जी गरज आहे तेवढाच वापर संसाधनांचा करायचा, गरजेपेक्षा जास्त करू नये, अमर्याद वापर. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज दीज रिसोर्सेस ज्युडिशियली. म्हणजेच या साधनांचा वापर, संसाधनांचा वापर मनुष्याने तारतम्य राखून म्हणजे प्रत्येकाला त्याची गरज आहे याचा विचार करून, हव्यासावरती फक्त आपण न वापर करता इतरांसाठी पण विचार करून त्या संसाधनांचा वापर मनुष्याने केला पाहिजे. विथ द अवेअरनेस दॅट दे आर मेंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. आणि इथं आणखी एक जाणीव ठेवली पाहिजे की हे जे रिसोर्सेस आहेत हे फक्त आपल्यासाठी नसून मानवासाठी नसून सर्व सजीवांसाठी आहेत. हे एवढं लक्षात घेऊन आपण याचा वापर करणं गरजेचं आहे. सो दीज नॅचरल रिसोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट नॉट ओनली फॉर अस बट ऑल्सो फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल्दो ॲज कम्पेअर्ड टू अर्थ वी हॅव व्हेरी लेस अमाऊंट ऑफ दीज रिसोर्सेस यू कॅन सी इन द टेबल, बट दे आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. जरी कमी प्रमाणात उपलब्ध असले तरी हे रिसोर्सेस सर्व सजीवांसाठी पुरेसे आहेत. पण आपण याचा वापर, मनुष्याने याचा वापर ग्रीडी न होता किंवा आपला हव्यास लक्षात घेऊन आपल्या गरजेपुरता वापर करून त्याच्यापेक्षा जास्त वापर करू नये. कारण हे जे रिसोर्सेस आहेत फक्त हे मनुष्यासाठी नसून तर हे सर्व सजीवांसाठी आहेत. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD एक डिपार्टमेंट आहे, एक विभाग आहे, वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1875. तर हा जो विभाग आहे हा 1857 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे, निर्माण करण्यात आलेला आहे. फॉर स्टडिंग द वेदर इन इंडियन सबकॉन्टिनेंट. तर भारतीय उपखंड, इंडियन सबकॉन्टिनेंट जो आहे याच्यामध्ये जे वेदर आहे, हवामान आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट टू ऑब्झर्व द वेदर अँड मेक वेदर फोरकास्ट. आता याचं महत्त्वाचं फंक्शन काय, व्हॉट दे डू, दे ऑब्झर्व वेदर, ते हवामान पाहून हवामानाचा अंदाज, वेदर फोरकास्ट हवामानाचा अंदाज म्हणजे रेनिंग होईल का नाही होईल, वातावरण कसं असेल, तापमान कसं असेल. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर. आणि एवढंच करत नाही, ते ऑल्सो कंडक्ट रिसर्च, संशोधन पण करतात. कशा बाबतीत, चेंजेस इन द वेदर, हवामानामध्ये काय फरक पडतोय, बदल होतोय. मेक्स फोरकास्ट अबाउट रेन्स अँड स्टडीज दॅट डेव्हलपमेंट रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. सो व्हॉट दे डू, दे स्टडी अँड दे कंडक्ट रिसर्च रिगार्डिंग द चेंजेस इन वेदर, हवामानामध्ये होणारा बदल यावरती ते संशोधन करतात. अँड दे मेक्स फोरकास्ट, ते हवामानाचा अंदाज सांगतात. बरोबर, आणखी कशाबरोबर कशाचा अंदाज सांगतात का, दे ऑल्सो फोरकास्ट रेन, पाऊस पडेल का नाही याचा पण अंदाज ते सांगतात. अँड स्टडीज डेव्हलपमेंट रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ याबद्दलही अभ्यास करून त्यामध्ये काही डेव्हलपमेंट, सुधार झालाय का याबद्दलही ते आपला अभ्यास करतायत आणि यावरती आपलं जे रिझल्ट आहेत ते डिस्प्ले करतायत, सांगतायत जगाला. सो इथं आपण नॅचरल रिसोर्सेस मध्ये लँड, वॉटर अँड एअर हे 3 नॅचरल रिसोर्सेस डिस्कस केलेत की जे खूप महत्त्वाचे आहेत. तर इथे हा युनिट संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी व्यवस्थित केअरफुली व्हिडिओ पहा
आणि आपला जो चॅनल आहे हा शेअर करा. चॅनलचं नाव आहे सायन्स टेक्नॉलॉजी. तर धन्यवाद. आपण नेक्स्ट सेशनमध्ये पुढचा युनिट सुरू करूया.